एका मराठी तरुणानं आपल्याच महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्याचा आग्रह धरला आणि त्यासाठी त्याच्यावर चक्क कान पकडून माफी मागण्याची वेळ आली। हा प्रकार घडला ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यामध्ये। एका अमराठी विक्रेत्याला मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह केल्यानंतर इतका राग आला की त्यानं जमाव गोळा करत मराठी तरुणावरच दादागिरी केली। विशेष म्हणजे पोलिसांनी देखील हा सगळा प्रकार सहन करणाऱ्या मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केला। या घटनेमुळे सध्या राज्यभर संतापाची लाट पसरली आहे। पाहूया या घटनेवरचा आमचा हा खास रिपोर्ट। मुझसे कुछ गलती हो गई तो मुझे माफ करो, बस मुझे माफ करो बस। कान पकडून माफी मागणारा हा तरुण आहे ठाण्यातल्या मुंब्र्याचा। मुझसे कुछ गलती हो गई तो मुझे माफ करो बस। त्याची चूक एवढीच की त्यानं एका फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला। आपल्या बहिणीसाठी फळ खरेदी करायला गेलेल्या या तरुणाशी फळ विक्रेता हिंदीत बोलत होता। या तरुणानं त्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला आणि त्या फळ विक्रेत्याचं पित्त खवळलं। त्यानं मराठीत बोलायला नकार तर दिलाच, मात्र मराठी बोलण्याचा आग्रह करणाऱ्या या तरुणाला धडा शिकवण्याचाही चंग बांधला। नेमकं काय घडलं याची कहाणी याच तरुणानं नंतर सविस्तर सांगितली आहे। मी मराठीतच बोलणार। तो बोलतो मेरे को मराठी आता नहीं, हिंदी में बोलता हिंदी में। असं आस्ते आस्ते 10-15 जण जमले। ते शिवा देत होते, पाटणं एक मारत होता, धमकी देत होते, माफी मांग बोलते मुझे। ठीक है बोला माफी गलती हो गई मुझसे, कुछ गलती हो गई तो माफ कर दो मुझे, ऐसे बोलले ते। अशा घटना थांबल्या नाहीत तर चौकात मराठी माणसावर असाच अन्याय होत राहील अशी भीती मनसेनं व्यक्त केली आहे। मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी। त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल। तर या भागचे आमदार असणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना मात्र हा पोरांमधला वाद वाटतोय। या प्रकरणाला जातीय किंवा धार्मिक रंग दिला जाईल अशी भीतीही ते व्यक्त करतायत। हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे। माझी हात जोडून विनंती आहे, कृपया त्याला जातीय, धार्मिक, भाषिक रंग देऊ नका। माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलंय, दोघांनाही बोलून घ्या। काय जे काय चुकलं माखलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा। मोठं काय घडलंय असं मला हे नाही, पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे। त्याच्यावरती मराठी बोलणं, हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्यांनी यांना सांगितलं मराठीत बोल, हे सुद्धा चुकीचं आहे। तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत। याच्यात पोलिसांनीच हस्तक्षेप करावा। मी कोणाशीही बोललो नाही, मी बोलणार पण नाही। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं अशा घटनांना थेट भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याची टीका केली आहे। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही म्हणून ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात, ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात, त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं। या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे। मराठी माणसांवर परप्रांतीयांकडून हल्ले होण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्यात। कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या अधिकाऱ्यानं अभिजित देशमुख यांना मारहाण केली होती। गिरगावच्या खेतवाडीत एका व्यापाऱ्यानं महिलांना मारवाडीत बोलण्याची धमकी दिली होती। मुळात ज्या मराठी तरुणाला जमावानं मारहाण केली आहे, ज्या मराठी तरुणाला धाक दाखवत माफी मागायला भाग पाडलंय, त्याच मराठी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गुन्हा तातडीनं मागे घेण्यात यावा अशी मागणी जोर धरतीये। सुमारे 15-30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी 20 ते 25 लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते। त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 12/2025 कलम 37(3)135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। पुढे कुठल्या भाषेत बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। हे खरं असलं तरी महाराष्ट्रात मराठी भाषिकांनाच टार्गेट करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात वाढत चाललेत। आपल्याच घरात होणारे हे मराठीचे हाल कधी थांबणार आणि बाहेरून येऊन मराठी माणसावर उठणाऱ्या हातांना सरकार कसा लगाम घालणार हाच प्रश्न तमाम मराठी माणसांना सतावतोय। मुझसे कुछ गलती हो गई तो मुझे माफ। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.